अहो बाबा मी काय पहिल्यांदा चाललोय का? हा आणि आजच ठरलं आमचं. आज आता हा म्हणजे तुम्हाला नानाजींनी कधी सांगितलं? हे काय दुपारी ना? हा दुपारी आत्ता. हा मग तेव्हाच ठरलं म्हणजे तेव्हाच आम्ही मिळून ठरवलं. आम्ही म्हणजे कुणी? अगं आम्ही म्हणजे हे कंपनीने ठरवलं की सिंगापूरला मीटिंग आहे ना, तर मला तिथे जावं लागेल. राधिका चहा टाक ग. बाबा तुम्ही घेणार ना चहा? तिथे चहा वगैरे नको मला. पुढे सांग. तर काही नाही मी तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगणारच होतो. मला कळलंच नाही तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं सगळं. हा स्वतः येऊन सांगणार होता आपल्याला सगळं. अरे आम्ही साधं मुंबईला जरी जायचो ना तरी तिला सांगून जायचो का ग? हाव ना, तुम्ही सतत आपलं मध्ये मध्ये टाकत जाऊ नका ना. आपल्या पोट्याला विचारा ना. का रे तू सिंगापूरला जाऊन राहिला ना? काय जाऊन राहिला सांग बरं. फिरायला. हा? फिरायला जाणार आहे काय? म्हणजे आमची कॉन्फरन्स आहे. किती दिवस चाललास? हे 5-7 दिवसांची टूर आहे. टूर? अरे आता कॉन्फरन्स म्हटलंस ना? हा मग तेच आहे. ते आता आम्ही जाऊन येणार म्हणून मी टूर म्हणालो. म्हणजे कॉन्फरन्स आहे आणि त्याच्या बरोबर आम्ही तिथे आमच्या बरोबर टूर आहे म्हणून टूर म्हणालो. आमच्या बरोबर म्हणजे? आमच्या म्हणजे कोणाच्या? हे ग कलिग माझे. आमच्या बरोबर म्हणजे कलिग. कोण चाललंय तुझ्या बरोबर? कोण येणार माझ्या बरोबर? नाही कोणीच नाही. मी एकटाच चाललोय. म्हणजे कलिग मला तिथे भेटणार आहेत सिंगापूरला. असं 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 म्हणजे तुझे क्लायंट तुला सिंगापूरला भेटणार आहे? हा असं सांग ना मग. अहो तेच सांगायचा प्रयत्न करतोय मी. तुम्ही आपलं मला एक एक प्रश्न विचारून एवढं भंडावून सोडलं की मलाही काही सुचेना. आणि मी तसंही सांगणारच होतो ना. नाही पचकली असणार बहुधा. काय काय बोललास का? हा नाही म्हणजे आता कळलं ना तुम्हाला. झालं तर मग झालं काय झालं? अरे कंपनीकडून परदेशवारीला झाला ना, एकटा जाणार का बे तू? अहो मग कोणाला घेऊन जाऊ सोबत? सुनबाईला घेऊन जा. कोण सुनबाई? हा? ओ बाबा बाबा अहो काय काय बोलतो तुम्ही? हे तिथे कॉन्फरन्स आहे. असं कसं शक्य? हा असं कसं का? असं कसं? तुला तिला सोबत घेऊन जावंच लागेल. तुला माहिती आहे ना आपल्या नागपूरला मागच्या आळीमध्ये ते देव काका राहायचे ते रेल्वे मध्ये होते ते. त्याने नाही का रेल्वेचा पास मिळायचा. मग इकडे तिकडे हिंडत राहायचे पण सोबत आपल्या बायकोला घेऊन जायचे का? हो आई अगं त्यांचं वेगळं हे वेगळं. ही कॉन्फरन्स आहे का आमची तिथे? काय होते मग कॉन्फरन्स? हे पाय गुरु, कॉन्फरन्सच्या वेळेला कॉन्फरन्स करायची आणि थोड्या वेळेला आपल्या बायकोसोबत हिंडायचं का? बाबा असं कसं ऑफिशियल काम आहे तिथे बायकोला घेऊन जाणं कसं वाटतं? तुम्ही सांगा ना आईला जरा. सांगतो तू गप राहणं जरा. तो नेतो ना सुनबाईला सोबत. अहो तुम्ही बाबा काय बोलतोय तुम्ही? नाही बाबा त्यांना नसेल जमत तर उगीच कशाला. सुनबाई मला एक सांग, आजपर्यंत इतके वेळा तो दौऱ्यावर गेला, तुला कधी घेऊन गेला का? नाही. नाही. आज जर नेलं त्यांनी तर फार फार तर काय होईल, थोडाफार खर्च वाढेल. खर्च करेल ना तो. काय रे? हो हो म्हटलं. ओ बाबा तुम्ही ऐका असं कसं शक्य? असं तसं वसं वसं काय नाही. सुनबाई मला एक सांग, तुला जायची इच्छा आहे ना याच्यासोबत? हा. मग झालं तर. तसंही बऱ्याच दिवसापासून तुम्ही दोघे कुठे फिरायला गेला नाही. मग आता तू गुरुनाथसोबत जायचं, मस्त सिंगापूर फिरायचं, मज्जा करायची. अथर्वची काळजी वाटते ना तुला? आम्ही घेतो ना काही काळजी तुझा. अहो नाही बाबा असं नाही शक्य. ते काही सोपं आहे का? असं कसं वाटतं? तसं नाही ना, असं नाही. तुझ्या बरोबर सिंगापूरला सुनबाई येणार. बोला तो बोला. फायनल. बाबा माझं तुम्ही ऐका. आई चहा मांडते तुमच्यासाठी. अरे नको मला चहा. तुम्ही बाकीची सगळी कार्ड बिड तयार ठेव ग. बाबा, कागदपत्र लागतील ना तुला? कसं कळलं असेल आई बाबांना आणि सगळ्यांनाच. बाबांनी राधिकाला घेऊन जा म्हटल्यावर काय करू काहीच कळत नाही. शनायानेच माती खाल्ली असेल. तिच्याकडूनच कळलं असणार.
हा बच्चा कुठे आहेस तू? मी आत्ताच घरी आली शॉपिंग करून. शॉपिंग? आता आता कसली शॉपिंग करतेस तू? अरे आपण सिंगापूरला चाललोय ना, नवीन कपडे नको का? मी खूप शॉपिंग केलंय तुझ्या क्रेडिट कार्ड वरून. अच्छा अशी का वागतेस यार तू? का काय झालं? अगं मी तुला सांगितलं होतं ना कुणाला सांगू नकोस म्हणून. अरे पण तुझं क्रेडिट कार्ड वापरते मी कोणाला सांगत नाही. क्रेडिट कार्डचं नाही ग, आपण अब्रॉडला जातो हे कुणाला सांगू नकोस असं सांगितलं होतं की नाही तुला? मग मी नाही सांगितलंय कोणाला. बच्चा माझ्याशी खोटं बोलू नकोस हं? मला सांग कोणाला सांगितलंय? अरे खरंच नाही सांगितलं कोणाला. बच्चा माझ्याशी खोटं बोलू नकोस, खरं खरं सांग कोणाला सांगितलंयस तू? हा मी ईशीला सांगितलंय फक्त, बट शी इज माय बेस्टी यार, आय टेल हर एव्हरीथिंग. अरे बेस्टी कसली बेस्टी? तीच पचकली असणार. म्हणजे ईशाकडून समिताला कळलं असणार, समिताकडून नानींना कळलं असणार. व्हॉट? हो, नानींकडून नानांना आणि नानांकडून राधिकाला कळलं असणार. काय? राधिकाकडून आई बाबांना कळलं असणार. अरे काय बोलतोस तू? मी घरी यायच्या आत ही न्यूज सगळीकडे पसरली होती. आता काय करूया मी? आता आई बाबा म्हणतात राधिकाला सुद्धा घेऊन जा. ए नाही नाही यार, नाही राधिकाला नाही घेऊन जायचं यार, प्लीज काहीतरी कर ना, काही डोंट डू दिस प्लीज. मी खूप शॉपिंग केलंय. मी कशाला तिच्या बरोबर जाईन? ट्राय टू अंडरस्टँड. तू जे काही घोळ घालून ठेवलेत ना ते तर मला कसे निस्तारायचं काही कळत नाहीये. अरे यार आय डोंट नो, प्लीज डू समथिंग प्लीज. माझं सगळं शॉपिंग वाया जाईल यार. यार प्लीज काहीतरी कर ना. हो आता मला बघू दे काय करायचं ते. मला थोडा वेळ दे. यानी हॅलो. राधिकाला पटवूनच द्यावं लागेल की तिनं माझ्या बरोबर येणं तसं चुकीचं आहे. आई बाबा यायच्या आत तिची समजूत काढायला हवी. राधिका काय ग, काय करतेस आज नाश्त्याला? अहो काय नाही, तुमच्यासाठी पोहे करत होते. खा. अरे वा 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 वा, तुझ्या हातच्या जेवणाची सर ना दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाही हं? आज तर एकदम तारीफ करून राहिले. काय झालंय काय? अगं नाही होणार काय, जे खरंय ते सांगतोय. आणि आता इथे आहे तर सगळं हे खाता येत आहे ना. परदेशात गेल्यावर काय मिळणार आहे? काहून नाही मिळणार? काहून काय काहून? आता सिंगापूरला येशील तेव्हा कळेलच ना तुला. काय कळेल? हेच की हे असं भारतीय स्वादिष्ट जेवण तिथे कुठे मिळणार ना आपल्याला. हे काय बोलत राहिले? काहून नाही मिळणार? अगं तिथे कुठे असलं जेवण मिळणार आहे? तिथे सगळे इतर पदार्थ ना. म्हणजे आता सिंगापूरला काय मिळणार? म्हणजे ते काय सिंगापुरियन चिली क्रॅब, लॉबस्टर, चिकन चाव म्याव हे असलंच सगळं मिळतं. म्हणजे हे सगळं नॉनव्हेज आहे का? हो प्युअर नॉनव्हेज आहे. म्हणजे हे आपल्यासारखं पोळी भाजी असं काही मिळत नाही का तिथे? मिळतं ना. काय? ब्रेड, फक्त ब्रेड. 5-7 दिवस काय मी फक्त ब्रेडच खाऊ का? तेच तर राधिका. नाही मी तुला खरंच सांगतो, गेले 2-3 दिवस माझ्या डोक्यात हाच विचार आहे की तिथे हे असले पदार्थ मिळतात सगळे तर एक वेळ मी खाईन ग, मला सवय आहे. आणि प्रश्न 5-7 दिवसांचा आहे. पण तुझं काय? नाही तू कसं मॅनेज करशील हे सगळं? तुझी खाण्यापिण्याची आबाळ नाही का होणार?